नाशिक शहराचा मुख्य रस्ता समजला जाणारा द्वारका चौक आजपासून वाहतुकीसाठी खुला। गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून अंडरपासच्या कामासाठी करण्यात आला होता बंद। रस्ता पुन्हा चालू झाल्याने नाशिककरांचा वाहतुकीचा मोठा ताण मिटणार। मालेगाव धुळ्याकडे जाणारी वाहतूक सुरू, मात्र पुण्याकडे जाणारा रस्ता काम पूर्ण होईपर्यंत बंदच राहणार। नाशिककरांना आनंद गोष्ट झालेली आहे का मालेगाव पिपलगाववरनं येणारा रोड चालू झालेला आहे मुंबईकडे। जे फिरून जायचे लोक ते बंद झालेले, आता डायरेक्ट स्टेट रोड चालू केलेला आहे डायरेक्ट मुंबईकडे जायला। नाशिककरवाल्यांना आनंद गोष्ट झालेली आहे। मी नाशिककर 3 ते 4 महिन्यापासून हा रोड बंद होता, आता चालू केलेला आहे हा रस्ता। द्वारका सर्कल येथे अंडरपासचे काम चालू झाल्यापासून साधारणतः 3 महिन्यापासून द्वारका सर्कल हा धुळे ते मुंबई आणि मुंबई ते धुळे बाजू वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आली होती। परंतु आज एका स्लॅबचं 22 मीटरच्या स्लॅबचं काम पूर्ण झाल्यामुळे आपल्याला 22 मीटरचा रस्ता प्राप्त झाल्याने आपण मुंबई ते धुळे आणि धुळे ते मुंबई ही वाहतूक पूर्णपणे सुरू केलेली आहे। यामुळे शहरामध्ये अन्य ठिकाणी वाहतुकीत फार रिलीफ होणार आहे। त्या काटेगल्ली, सिग्नल, अशोका मार्ग या ठिकाणी वाहतूक त्यामुळे कमी होण्यास मदत होणार आहे आणि नागरिकांना दिलासा मिळणार आहे। परंतु त्याचबरोबर वडाळा नाका आणि ट्रॅक्टर हाऊस या ठिकाणी काही प्रमाणात वाहतुकीचं जास्त प्रमाण झाल्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी सहकार्य करावे आणि अन्य मार्ग वाहतुकीसाठी फार चांगला त्याच्यावर परिणाम होणार आहे, तरी त्या लोकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे।